चला संध्याकाळच्या जेवणासाठी मैत्रिणीच्या हातची मस्त अशी चमचमीत मसाला खिचडी बनवूयात। त्यासाठी 3 पाव बासमती तांदूळ घेतला। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवला। तांदूळ भिजेपर्यंत सर्व भाज्या कट करून घेतल्या। नंतर कुकर मध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये सर्व खडे मसाले चांगले परतून घेतले। त्यामध्ये काजू, लसूण, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून सर्व चांगलं परतून घेतलं। यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये भिजून घेतलेले तांदूळ टाकून घेतले। अर्धा वाटी मसूरची डाळ स्वच्छ धुवून टाकली आणि सर्व चांगलं मिक्स करून घेतलं। आता जेवढा तांदूळ तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं। सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बिर्याणी मसाला आणि थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं आणि झाकण लावण्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। यासोबत आम्ही कढी देखील बनवलेली आहे, याचा पार्ट 2 नक्की बघा।